कारण गेल्या वेळेस प्रभू यांनी त्यांना मत दिलं होतं. या टास्कमध्ये प्रत्येकाने स्वतःचा फायदा पाहिला. त्याच ओके, तोच गेम आहे ना, स्वतःचा फायदा पहा. सगळ्यात पहिले मी तेच सांगतो. पण त्यानंतर एक टास्क आला. कुठला टास्क होता तो? व्हाईट रूम टास्क. उमेदवारीचाच व्हाईट रूम. जिथे आतमध्ये एक प्रश्न विचारणार, त्यावर सहमत असहमत ठरवायचं आणि मग बाहेर ठरवायचं की ते सहमत आहेत की असहमत आहेत. उत्तर मॅच झालं तर उमेदवारी आणि नाही झालं तर गेम ओव्हर. बरोबर आहे? या टास्क मध्ये एक गोष्ट झाली. गेल्या आठवड्यात काय बोंबाबोंब होती की वाईल्ड कार्डला कॅप्टन बनवायचं नाही, कारण त्यांना इम्युनिटी मिळेल, ते पुढे जातील, हाच विषय होता. पण या व्हाईट रूमच्या टास्क मध्ये संस्कृती एकीकडे काटा ट्रूप बरोबर डील करत होत्या की मी तुम्हाला बहुमत मिळवून देते, तुम्ही मला इम्युनिटी द्या, म्हणजे पुढच्या आठवड्यात मला नॉमिनेट करू नका. मग तिकडे जात होत्या, तिकडे प्राजक्ता यांच्यावर डील करत होत्या की मी तुम्हाला बहुमत देते, तुम्ही मला नॉमिनेट करू नका. त्यातल्या त्यात विशालनी ही डील घेतली नाही. आता गंमत कशी आहे ना की पुढचा आठवडा जो आहे ना तो फिनालेच्या इतक्या जवळ आहे. त्या आठवड्यात या घरातले मॅक्सिमम सदस्य उमेदवारीसारख्या छोट्या गोष्टीसाठी संस्कृतीला इन्व्हाइट देतात. ऍब्सोल्युटली. म्हणजे शॉकिंग आहे. एक तर फिनाले जवळ आपण जाणार, तिथे आपलं स्वतःचं काही नाही, पण ज्या वाईल्ड कार्ड म्हणून आत्ता झाल्यात त्यांना तुम्ही इम्युनिटी सहज देऊन टाकताय. बोला प्राजक्ता. भाऊ मला आधी तर हे माहितच नव्हतं की ती सगळ्यांशीच डील करते. मला सर्वात आधी हेच वाटलं की माझ्या आणि सागरदादा बरोबर ती डील करते. तर मला ते वाटलं की ठीक आहे, जास्त आम्ही दोघं नॉमिनेट नाही करणार जे तिला हवं होतं. बाकी लोकांपैकी कोणीतरी नॉमिनेट करतील आणि त्यांना नॉमिनेशन मध्ये टाकलं जाईल, असं माझं कॅल्क्युलेशन झालं. म्हणून मी तरीही तिला एकदम अग्री केलं नाही. तिकडे जाऊन मला उमेदवारी हवीच होती, कारण मला पण कॅप्टन्सी मध्ये पार्टिसिपेट करायचं होतं. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मला माहितीये की विशाल, अनुश्री किंवा आणखीन कोणी तिला टाकतील त्याच्यामध्ये. नंतर तिकडे जाऊन कळलं की तिने सगळ्यांशीच डील केली आणि सगळ्यांनाच उमेदवारी दिली. तर या कॅल्क्युलेशनमुळे मला उमेदवारी हवी म्हणून मी तिच्याशी ती डील ऍक्सेप्ट केली होती. त्यांनी जे केलं संस्कृतीने, तो त्यांचा गेम प्ले आहे, तो फेअर आहे, ठीक आहे. ते स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यांबरोबर डील करतायत आणि ती त्यांची हुशारी आहे कसं करायचंय. इतर सदस्य जे 60 दिवसांपासून ह्या घरात आहेत, जे इम्युनिटीचे स्वतः भांडतायत, एकमेकांशी भांडतायत, टास्क करतायत, इंजर होत आहेत, रडतायत, इमोशनल होत आहेत, सगळं होत आहे, तिथे तुम्ही देऊन टाकताय. कारण भाऊ दोन मतं पण आली तर कोणी ना कोणी नॉमिनेट होतं. या कॅल्क्युलेशननी मी माझं आणि सागरदादाची डील तिच्याशी केली.